आज विकेंडचं सॅटर्डे आहे, त्यामुळे विविध आठवड्याभरात मला ऑफिसला बसायला मिळत नाही. तर आज शनिवारी ऑफिसला बसल्यानंतर विविध प्रकल्पीय कामकाजाबाबत आढावा घेतला. आढावा घेऊन जे काही सरकारी महानगरपालिकेचे प्रकल्पीय कामकाज चालू आहे, या सिव्हिल कामकाजाबाबत आढावा मीटिंग, विविध साईडवर जाऊन मीटिंग आणि ठाणे महानगरपालिकेला जो विविध प्रोजेक्टविषयी कन्सल्टन्सी मार्फत थर्ड पार्टी अपॉइंटमेंटबाबत प्रयत्न चालू आहे, ते मी लवकरच करतो आहे. आणि मागच्या आठवड्यात सोमवारी महानगरपालिकेच्या भवनासमोर जो काही कचरा टाकला गेला, त्या कचऱ्याविषयी महत्त्वाचा सिरियसली मुद्दा मी घेतलेला आहे. आणि हा सिरियसली मुद्दा मी आयुक्तांना पत्र पाठवले, अतिरिक्त आयुक्तांना भेटलो, उपायुक्त मुख्यालयाला भेटलो की घनकचऱ्याच्या बाबतीचा विषय गंभीर आहे. तर आपल्याकडे एक मोठी कंपनी आहे जी घनकचरा विघटन करते, विल्हेवाट लावते आणि दुर्गंधीही सुटत नाही, अशा प्रकारचा प्रकल्प आहे. मागे मला वाटतं किती तारखेला, मागे 20/3/2025 मार्च महिन्यामध्ये जेव्हा वाघईमध्ये विविध कचरा आगी लागल्या आणि कचरा डंपर्स गाड्या बंद झाल्या कचऱ्याच्या, आणि वाघई परिसरात दुर्गंधी आणि धुराचं साम्राज्य, जो कचऱ्याला आगी लागल्या रात्री आयुक्त रोडे, उपायुक्त अतिरिक्त आयुक्त रोडे हे सुद्धा रात्र वाघईमध्ये प्रेझेंट होते याबाबत. तेव्हा हा जो काही घनकचऱ्याचा वाघायचा गंभीर विषय होता, विविध लोक मोर्चा घेऊन यायची, तेव्हा मला जेव्हा पाणीत आलं तेव्हा मी ठाणे महानगरपालिकेच्या डम्पिंग धोरणाबाबत एक रिपोर्ट बनवला, तांत्रिक परीक्षण केलं, एक तांत्रिक रिपोर्ट बनवला आणि तो जवळजवळ 20 मार्च 2025ला तांत्रिक विश्लेषक तथा खाजगी सल्लागार SRG, SRCC, SCC, SR ग्रुप ऑफ कंपनी मार्फत हा जो रिपोर्ट आहे, SR ग्रुप हा रिपोर्ट आहे, तो आयुक्तांना मी सादर केला. आणि आत्ता सोमवारी जो काही प्रकार झाला ठाणे महानगरपालिकेमध्ये, आयुक्त प्रेझेंट होते काय बिन दालनामध्ये, तरी जे कोणी कचरा आणून टाकतं आणि ह्याबाबत जी घटना घडल्यानंतर मनीष जोशी अचानक आजारी पडतो. तर आपल्याला लवकरात लवकर हे प्रकल्प मार्गी लावावे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.